नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके. आपला यूट्यूब चॅनल निमो घरपोच ऑनलाईन सेवामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, दर महिन्यामध्ये काही ना काही गव्हर्नमेंटकडून अपडेट्स येत असतात. मात्र त्या अपडेटचं आपल्या लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही किंवा काही गोष्टी ज्या नवीन अपडेट झाल्या आहेत किंवा नवीन योजना सुरू झाल्या आहेत त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे त्याचा जो नुकसान आहे तो सामान्य माणसांना झेलावा लागतो. तर गव्हर्नमेंटचे काय प्रत्येक 1 तारखेला चेंज होत राहतात ते थोडंसं तुम्हाला लक्षात देणं किंवा लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. या 1 तारखेपासून काही चेंजेस झाले आहेत. सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डमध्ये प्रत्येक सामान्य व्यक्तीला ज्यांचं आधार कार्ड आहे त्या प्रत्येकाला 10 वर्ष झाले असेल तर त्यांच्या आधार कार्ड अपडेट करणं महत्त्वाचं आहे. आता आधार कार्ड अपडेट करणं म्हणजे काय, तुम्ही मोबाईल नंबर लिंक केला असेल, ॲड्रेस चेंज केला असेल तर ते अपडेट नाही. प्रत्येकाने लक्षात घ्या, आधार कार्ड अपडेट म्हणजे आधार कार्डची KYC करणे. KYC प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे असतात. तुम्ही बँकेची KYC केली असेल, नुकसान भरपाईची KYC केली असेल, त्याच पद्धतीचं आधार कार्डचं सुद्धा KYC करणं महत्त्वाचं आहे. आधार कार्डची KYC करणे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की काही व्यक्ती मरण पावले असतील आणि किती डाटा गव्हर्नमेंट्सकडे KYC केल्यानंतर जमा होतात, म्हणजे किती व्यक्ती जिवंत आहेत याचा एक फॉर्म्युला निघतो, एक डाटा तयार होतो. तर KYC केल्याने तुमचा जो जिवंत व्यक्ती आहे त्याचंच KYC केलं जाईल. जो मरण पावलेले व्यक्ती आहे त्यांचे काही दिवसांनी त्यांचा आधार कार्ड नंबर बंद केला जाईल. तर याच्यासाठी KYC करण्यासाठी ही जी सोपी पद्धत आहे, आधार सेंटरवर जाऊनसुद्धा तुम्ही आपलं KYC करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही आधार कार्डची वेबसाईट ओपन करून aadhar.uidi.government.in ही वेबसाईटसुद्धा तुम्ही ओपन करून तुमचं आधार कार्ड अपडेट किंवा KYC करू शकता. इथं तुम्ही लक्षात घ्या, वरतीच लिहिलं आहे डॉक्युमेंट्स अपडेट. याची जी शेवटची तारीख आहे ती 14 जून आहे, म्हणजे 14/6. आता 14/6 नंतर जर डेट वाढली तर ठीक, नाही तर याला पुन्हा चार्जेस लागू शकतात. त्याच्यामुळे आत्ता सध्या फ्रीमध्ये आहे, तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मागच्या वर्षी पॅन कार्डला आधार लिंक करायचं फ्रीमध्ये होतं. त्यावेळेस काही लोकांनी लक्ष दिले नव्हते आणि आता त्याचे चार्जेस सुरू झाले तर लोक म्हणतात की आम्हाला माहीत नव्हतं फ्रीमध्ये होतं. त्याच पद्धतीचं तुमचं आधार कार्डसुद्धा KYC करून घ्या. 2 मिनिटाचं काम आहे. याला काय डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो. एकतर तुम्ही वोटिंग कार्ड जोडू शकता, जो ID प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ दोन्हीसाठी यूज केला जातो. नाहीतर तुम्ही पॅन कार्ड ID प्रूफ म्हणून जोडू शकता, राशन कार्ड ॲड्रेस प्रूफ म्हणून जोडू शकता किंवा पॅन कार्ड ॲड्रेस प्रूफ आणि बँक पासबुक ॲड्रेस प्रूफ म्हणून आणि पॅन कार्ड ID प्रूफ असं पण जोडू शकता. किंवा तुमच्याकडे वोटिंग कार्ड असेल तर ते बेस्ट राहील. दोन्हीसाठी एकच लागेल, ID प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ. नाहीतर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला काहीच तेवढं समजत नसेल किंवा खूप डिफिकल्ट वाटत असेल तर माझा WhatsApp नंबर घ्या, 869864 8634. या नंबरवर तुमचा वोटिंग कार्ड किंवा पॅन कार्ड, राशन कार्ड फोटो काढून पाठवा. तुमची KYC 2 मिनिटात करून दिली जाईल. फक्त एक गोष्ट आहे, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांचं KYC फक्त 30 रुपयामध्ये करून दिलं जाईल. ऑल महाराष्ट्रातले कुठलाही व्यक्ती असू द्या, त्यांनी माझ्या 869864 8634 या नंबरवर WhatsApp करा. तुम्हाला KYC 2 मिनिटात करून दिलं जाईल, फक्त 30 रुपयामध्ये. ही झाली एक अपडेट. लक्षात घ्या, याची शेवटची तारीख आहे 14/6. त्याच्यानंतर मग माहीत नाही झालं असं म्हणू नका. 14/6च्या आतमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपडेट करून घ्या KYC. त्याच्यानंतर लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे ती म्हणजे पॅन कार्डला आधारला कार्ड लिंक करणं. पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणं ही 31 तारीख लास्ट होती, 31 मे. परंतु ज्यांनी कोणी 31 मेपर्यंत केलेलं नसेल त्यांचं ज्यावेळेस जे TDS असते, ITR जेव्हा भरत असताना जे TDS तुमचा कटलं जाते त्याच्यातून डबल रक्कम तुमची आता कटली जाणार आहे.
बघा किती नुकसान आहे तुम्ही लक्षात घ्या. आम्ही जेव्हा जेव्हा फायद्याचे व्हिडिओ टाकतो तुम्ही लक्ष देत नाही आणि तुमच्या खिशातून किती पैसे जातात तुम्हाला माहीत पडत नाही. आता जे आधार कार्डला पॅन कार्डला आधार लिंक करायचे जे चार्जेस होते गव्हर्नमेंटचे ते होते ₹1000. आता मात्र तुम्हाला 1 तारखेपासून जे तुम्ही ITR भराल किंवा जे TDS आहे ते तुमचं जेवढं असेल त्याच्यापेक्षा डबल पटीने तुमचं कटणार आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की सामान्य व्यक्ती जो आहे मी ITR भरत नाही किंवा मी कधीच फाईल केलेलं नाही ITRचं, तर माझे कसे कटतील? तर सध्या तरी याचं अपडेट नाही, मात्र ₹1000 कटत होते. तर होऊ शकते जर डेट वाढली नाही तर 1000चे 2000 होतील. लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यामुळे ज्यांचे पॅन कार्ड 3-4 वर्ष किंवा 5-6 वर्ष अगोदर काढलेले आहेत त्यांनी एकदा नक्की तुम्ही 2 मिनिट काढून चेक करून घ्या की तुमच्या पॅन कार्डला आधार लिंक आहे की नाही. नसेल तर 31 तारखेपर्यंत तुम्हाला पॅन कार्ड लिंक करायचं होतं. आता मात्र डबल होऊ शकते किंवा मग TDSचं मात्र डबल कटणार आहे. सामान्य माणसाचं मी तुम्हाला तसं सांगणारच आहे. ही झाली दुसरी अपडेट. तिसरी आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे 18 वर्षानंतर जे व्यक्ती ड्रायव्हिंग करतात, जे गाडी चालवतात, 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, 3 व्हीलर असो, आता त्याच्यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आणि सोपी पद्धत करण्यात आली आहे. तुम्हाला मित्रांनो तुमच्या RTOला किंवा कॅम्पमध्ये जाऊन तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावं लागत होतं. आता मात्र तसं होणार नाही आणि याच्यामध्ये टेस्ट देत असताना जे एजंट लोक होते मध्यस्थी त्यांच्यामुळे तुमचा पैसा जास्त जात होता, ते पैसे जास्त घेत होते. लक्षात घ्या. त्याच्या डबल पैसा त्याच्यामध्ये जात होता तुमचा आणि मध्यस्थी घेतल्याशिवाय तुम्हाला करता येत नव्हते. आता याला इजी प्रोसेस केलेलं आहे. जे ड्रायव्हिंग ट्रेनिंग घेतात, ड्रायव्हिंग स्कूल आहेत तुमच्या तालुक्याला असतील किंवा तुमच्या गावाच्या साईटला असतील, तुम्हाला माहीत असेल किंवा कुणाला विचारून घ्या. तुमच्या गावाच्या किंवा तालुक्याच्या साईटला एक ड्रायव्हिंग स्कूल असेल, त्यांच्याकडेच तुम्ही आता ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. म्हणजेच तुम्ही एकतर त्यांच्याकडून ड्रायव्हिंग शिकू शकता ॲडमिशन घेऊन आणि त्याच्यातच तुम्ही टेस्टसुद्धा घेऊ शकता. म्हणजे कमी पैशामध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन निघून जाईल. लक्षात घ्या. तुमचं लर्निंग तर ऑनलाईन ऑलरेडी झालेलंच आहे, परंतु टेस्ट देण्यासाठी मात्र RTOला जावं लागत होतं. आता RTOला जाण्याची गरज नाही. तुमचं ड्रायव्हिंग स्कूल जिथं कुठं असेल त्यांच्याकडूनच तुम्ही आता टेस्ट देऊन तुमचं लायसन काढू शकता. ही झाली अतिशय महत्त्वाची जे ड्रायव्हिंग करतात त्यांच्यासाठी इजी प्रोसेस. आणि चौथी महत्त्वाची आहे अपडेट ती म्हणजे जर तुमच्या गावामध्ये किंवा शेजारील किंवा तुमच्या घराजवळील जो कोणी 18 वर्षाच्या खालील मुलं ड्रायव्हिंग करत असतील, इतके ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढले आहे मित्रांनो. रोज तुम्ही बातम्या बघा, कुणाचं नाही कुणाचं ॲक्सिडेंट झालेलं बातम्या तुम्हाला दिसतं. जवान मुलांचे मरण पावलेले दिसतात. त्यांच्या आईवडिलांची काय स्थिती होत असेल विचार करा. आणि छोटे मुलं आज खेड्यांमधले खर्रा दारूचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तर जेव्हा असे मुलं तुम्ही ड्रायव्हिंग करता आणि कुठंतरी तुमचा ॲक्सिडेंट होऊन तो जेव्हा त्याचा जीव गमावतो, त्याच्या आईवडिलांचे काय व्यथा होत असतील. तर गव्हर्नमेंटने याच्यावर उपाय केला आहे की जो कोणी 18 वर्षाच्या अगोदर ड्रायव्हिंग करत दिसेल त्याला 20,000चा दंड आहे. बघा, जर कोणताही RTOवाला थांबवेल किंवा कोणीही पोलीसवाला थांबवेल किंवा कोणीही जरी ड्रायव्हिंग करताना दिसेल, सरळ त्याचं 20,000 त्यांना पालकांना भरून द्यावं लागेल. मग तुम्ही म्हणाल की आम्ही काम करत नाही किंवा आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही कुठून भरून देणार. त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही याची खातरदारी करा आणि लक्षात घ्या की तुमचा मुलगा 18 वर्ष होण्याच्या अगोदर तो ड्रायव्हिंग केला नसला पाहिजे. लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, तुमच्या साईडचं कोणी मुलं असेल किंवा कुणीही असेल तर 18 वर्षा अगोदर त्यांना ड्रायव्हिंग करू देऊ नका. ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढले आहे त्यांच्याच फायद्यासाठी आहे आणि त्यांना 20,000 दंड भरावा लागणार आहे. तर असे हे 4 अपडेट होते आणि सामान्य माणसांसाठी अतिशय महत्त्वाचे असे अपडेट होते जे तुमच्या खिशातून पैसे जाणार नाहीत. 5 मिनिट काढून हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि जवळच्या तुमच्या रिश्तेदारांना, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. 5 मिनिट काढून बघा म्हणा, तुमचे पैसे 10-20,000 वाचतील. तुमच्या खिशाला तूट लागणार नाही. तर अशी ही अपडेट होती. धन्यवाद मित्रांनो. फर्स्ट टाईम तुम्ही आले असाल आणि जर तुमच्या शेजारील असेल, मित्र असेल त्यांना सांगा की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकनला क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट माहिती मिळत राहील.